गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी टन वाजलं मटानं शिजलं हक्कानं दुखती आधार ग सजनी रस्ता रस्ता मार्ग जेव्हा बघल तेव्हा खदगी 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 दुसरं काय सुचतच नाही. अहो त्या दिवशी जागरण गोंधळाला पाहुण्यांकडे नेलं तर त्या बकऱ्याचं ढुंगण सुद्धा तुम्ही सोडलं नाही. काय टेस्टी होत टेस्टी होत. अहो बकऱ्याची ढुंगण सुद्धा तुम्हाला टेस्टी लागायला लागल्या ती. चला आता शेतामध्ये. अगं सोना आज म्हणलं जरा रोमॅन्टिक होऊन काम करावं. रोमॅन्स शेतात जाताना बरं तुम्हाला रोमॅन्स सुचतोय. ही जर रोमॅन्स घरी केला असता ना आता आपल्याला 2 लेकरं असती. रोमॅन्स सुचतोय नको दुखावरचं किपलं काढू. आता बरं लागलं दुःखावरच्या खपल्या काढू नको. चला की आता. वय ग सोना रोज शेतात काम करणं गरजेचंच आहे का आपल्याला. अहो आपण शेतकरी माणसं आहे. आपण शेतात पिकवलं ना तेव्हा आपण बी 2 घास खाऊ आणि अख्खा समाज बी खातय. म्हणजे आपण लय मोठं समाज कार्यकर्ते आहे ना सोना. पण आता लोकांना कळत नाही ना. मॉल मध्ये गेले ना कचकन 1000-2000 काढतात. पण शेतकऱ्याने जरा भावाला 2 रुपये जास्त मागवले ना की लगे असे करतात. नाही देणार लय महाग आहे. त्यांना कळतच नाही हो. शेतकरी हाय म्हणून समाज हाय. नाही माझी बायको लय हुशार आहे बर का. मी तर हुशार हायच हो. पण तुम्ही जरा हुशार मिळला असता ना तर लय बरं झालं असतं. बरं त्या बाटलीला खेळायची येळ आहे का आता. मी तुम्हाला काय बोलती पण तुम्ही बाटलीला पोतीची पिशवी का नाही आणली. तिथं पिशवी अडकवली होती का नाही मी. मला नाही दिसली सोना. कशी दिसल. संसाराची अक्कल नाही ना. सगळं मीच करायचं. धुणं मी धुवायचं भांडी मी घासायचे स्वयंपाक करायचा सारवण करायचं सगळं मी करायचं. तुम्हाला संसाराची अक्कल नाही हो. कुठनं माझ्या बापाला तुम्ही भेटला काय माहिती. म्हणजे मामाचा फोन आला होता का रात्री. आता ही माझा कशी वेळ आहे का. कशाला मामाचा फोन येईल अजून त्या माझ्या जखमेवर खपली करायला का. अहो तुमच्या बरोबर मी हाय म्हणून नाही तर दुसरी पळून गेली असती. मीच टिकू शकते तुमच्यापाशी दुसरी कोणीच टिकणार नाही. असलं तर रानरियाला करून दिलाय मला बापानी. मी रानरियाला आणि तू काय म्हैस का मग. एवढं बरं बोलायला चुरू चुरू येत. कामाची नाही तेवढी अक्कल नुसतं बोलाय बरं येत. बरं चल कामाला जाऊ. आपण शेतात कशाला चाललोय हो. झाड लावायला. मग झाडाला खड्ड खांदायचा येतं का नाही. खांदायच्यात ना. कशाने खांदायचा येतं. तुमच्या दाताने का तुमचा बाप येणार आहे खड्ड खांदाय. टिकावाने आणला का तुम्ही टिकाव. कुठे हाय ना एक आहे हे टिकाव आहे का. अव हे खुरकय. आईला तुला सांगतो सोना टिकावाचा दांडाच मोडलाय. टिकावाचा तर दांडा मोडलाय. तुमचा बी दांडा मोडलाय. तुला सांगतो त्या टिकावाच्या दांड्याला काय पण बोल पण आपल्या दांड्याला काय बोलायचं नाही. आता जास्त मला रागाला घालवू नका नाही तर तुमचं दांडच मी करीन. चल आपलं काम करू आपण. काय चल आता काय नुसतं दाताने खुरपाय खड्डा काढायचा येतं का. दातवून आठवलं मला तर आपलं घातला पांडवा माहितीये का तुला पांडवा. त्याचं काय आता हित मध्ये. त्याला आपल्या शेतात आणू त्याचे दात बघ 2 बाहेर आहेत JCB सारखे. आपण सगळीकडे खड्डे खंडू. ये देवा कोणत्या मुहूर्तावर रे आमचं लग्न लागलंय. अहो त्याला कशाला शित मला पडलंय कशाचं किती शेतात खड्डे खांदायचं. आता पहिलं जावा आणि टिकाव घेऊन लवकर इथं या बोंबला ठेवून. आता ती बाटली घेऊन जाणार आहे का. बाटली द्या इकडं. काय करावं ग ह्या माणसा बरोबर. खरंच कसा संसार करते माझी मला माहिती.
मला काय वाटतंय आबासाहेब, काय वाटतं तुला? हे पिल्यान सगळा बादशानं फिसकीला असेल. म्हणजे त्या सरपंचानं हा. तर मग मला सांग, तू त्या प्लॅन फिसकटायला त्याचा काय फायदा इथं? काय फायदा? हा अहो तुम्हाला सांगतो, हे पिल्यान जर सक्सेस झाला असता हा तर मै इज्जत तुमच्या नजरेत वालदी असती. नाही नाही नाही, त्याचा काही संबंध नाही इथं. अहो. अरे इथं कुंपण शेत खाते राव. काय आबा येड्या संग काय गप्पा मारत बसले? तो येणं नाहीये, तुम्ही लोक मला येणं करताय. काय झालं असं? इच्छा की अरे विचारतोय ना, अर्धी आताशी आली ना, बोलू देते खरं. बोल. दोन स्टॉप छान बस. सपना, हा. मला खरं खरं सांगायचं, हा. जर खोटं बोलतो माझ्या इतका वाईट माणूस कोण नाहीये. मी नाही अजिबात खोटं खोटं बोलायचं नाही. तू कोण मला सांगणार? ग बस. माझं ऐकता का? बोला का बोलू का नको मी काय? बोला हो तुम्ही. मला सांग सपना, हा. त्या दिवशी त्या माळावरच्या रूम मध्ये त्या भैया तू काय करत होती? तू तिथे कशी? मी काय करत होते म्हणजे? हा? या सुख्याने मला बोलवलं होतं. हा? हा. काय रे? थांबा ऐकून तर घ्या इथं. तो मला हा. बोलला की आबांनी बोलवलंय तुला तिथं, त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून. मग मी आले तर तिथं भैया साहेब होते हा. आणि बाहेर निघायला लागले तर कुणीतरी कुलूप लावलं. काय सांगतेस? हा. आणि बाहेर आले तर तुम्हाला माहितीये, तुम्ही सगळे होते तिथं. कुणीतरी कुलूप खोललं, बाहेर तुम्ही सगळे. अरे सुकिया, आलाय का? अहो ऐका, शपथ सांगतो मी ह्याला बोलिलच नाही तर. मग कुणी बोलवलं? मला काय माहिती. प्लॅन कोणाचा? आबा, या कारणासाठी तुम्ही मला इथं बोलवलंय का? हो. मी जाते. जाती? हा. जा. गावामध्ये पांडवा, अरे या 2-4 महिन्यात कोणाचा बर्थडे झाला का नाही? का हो अण्णा? अरे केक खाऊशी वाटलाय. अहो आपल्या तिकडे वाड्याला जा की मग. अहो तिथं 100 बडकर एक केक आहेत, वेगवेगळा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. लयशा नाहीस लागा का? अन्नाची चेष्टा करतोयस तू. जमायला अण्णा, हा. मला केकच खायचा ना, तुम्ही माझा खावा. तुला आहे ना रेटला पाय, चांगला रेटला हो पाय. म्हणजे मी पाववाल्याकडून सकाळी घेतलाय, ते माझ्या वाटणीचा थोडा खावा असं म्हणलं. त्याने मग असं कधी म्हणायचा? परवा दिवशी म्हणायचा का? आधी सांगायचं असं ते. नंतर काय म्हणतो? हा माझ्या बर्थडेला आहे ना, हा. आपण जोरात करू. जोरात ना, एकदम जोरातच. पण काय करू? काय तुला पाहिजे ती करू. अरे इकडे काय करताय लका? अरे चाललंय अरे साधाचं काय पार्ट खराब झालेत काय ना? सालाटला असतं ना तुझं. आता कस काय पाडवा? ठीक आहे एकदम ठीक आहे ना. हा. आणि तुम्ही कस काय आणवा? आपलं अण्णा. अण्णा काय लागा, लांबचं दिसत नाही काय तुला? नाही लांब दिसत आहे. हा, मग? आणि हे तर काय आहे? अरे काळ भांगार तोंड नेमका गोगल तरी गोरा घाल. आणि एक बात याद रखो, हाँ। कभी हवा से पूछा है उसका कलर क्या है, हाँ। कभी पानी से पूछा है उसका कलर क्या है, अरे वाह। देवा को भी पूछने का नहीं हाँ। उसका कलर क्या है। जानी हम काले हुए तो क्या हुआ, बड़े दिल वाले हैं। नाही हे खरं आहे बरं अरे. का? आयला मी नुसतं विचारलं कसं आहे, हा. आका पिक्चर सांग. अरे तुला नाही सांगायचं मग सांगायचं कोणाला? हा? हा. लगा प्रेमाचा माणूस आहे हो तू. हो नाही लयच खतरनाक माणूस आहे. होय आता बर्थडे बिड्डेचं काय चाललं होतं तुमचं? अरे बर्थडे बरेच दिवस झालं आम्हाला केकच खायला मिळाला नाही. हा त्याच्या केकचं होय. हा. बरं केकचं सोडा. हा. मी काय म्हणतो पांडवा, हा. ते तुमच्याकडं हे आहे का टिकाव? टिकाव? हा अहो, माझा कधीच बोचाडला इथे का राव. आहे त्याचे. तुला कशाला लागते? अहो आपल्या शेतात नाही हा. का, तिथं खड्डे खांदायचे होते जराशे. हा. मग त्याच्यात नाही का आपलं जरा झाडं बिडं लावायला. हा. तुझ्या टिकावला झालं काय? अहो आमच्या टिकावाचा दांडा मोडलाय. अरे याच आहे ना, सगळेच खराब झाले ते. म्हणजे तुमचा दांड मोडला हा. टिकावाचा. हा आता आईला हे लय डेंजर राहते. अरे टिकाव मागते मी आणि हे काही वेगळं बोलते. उशिरा बोलतोय तो. हे. नाही खरं आहे. तुमचं तर मागायलाच नको. अरे आम्ही दुसऱ्यांना वापरायला येत नाही टेकाव. बोतला मग काय करणार? ते आणि- कळलंय अन्नाच्या टिकावला मुंग्यात लागल्या. किड किड किड. सदा नीट बोल जरा. तू आमच्या ह्याच्यात आलाय नाही तर तुझा आहे ना कार्यक्रमच करू मग. हा. बरं ते जाऊ द्या. माय बायकोले ठोकीन मला. सांगा मला लवकर कुठे ते टिकावचं काय? जरा. टिकाव आहे. हा तात्या तिकडे जा की चेचे येऊ. चितच. हा? हा तिकडे खोली तिथं आहे का तात्या? तात्या तिथं सामान आहे.
सामान अरे म्हणजे- तात्याचं? अरे तसं नाही शेतीचे अवजार आहे. रूम आहे ना रूम मध्ये ते सामान आहे तिथं अच्छा म्हणजे त्याच्यात सामान शेतीसाठी लागणार खुरप टिकाव काय लागणार हा ह्याचं मग काय? हा मग ऐक ना अरे ऐक ना तिथे ना 2-3 क्वार्टरच्या बाटल्या बी असतात तिथं गडी वाढतात त्यांचं हो, उरली सोरली की तिथं ठेवीत क्वार्टर हा. तिथं सांगू नका आणि काय करतो जर भेटली ना संध्याकाळी बसू आपण तिघं बाय बाय चायला बघा काय हा सदा दादा इधर कसला ऊन पडते आहे अंग पर उकडून जाते आहे चलो चला 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 बघू पार्टी कुठं तरी आज करू चला चला लवकर उग बेजार करता माणसाला इथं सावलीला झोपाव काय हा थांब थोडस हा. काय रे बाबा बरं झालं उन्हात भी शेतात कोणी नाही ते बाबा इकडं नाही तर काय सहज पण तुम्हाला सांगतो चापटा मारल्यासारखं ऊन लागालय बघा हो चापा चापा हा. मायला काहीतरी कुठं ना करावं लागतं हो, राव काय? अरलाय दिवस झाले चोरी मी चोरी करायचं विसरून चाललो तो अनादानी शरीफ झालो तो अनादानी मी अहो सरपंच असं चांगले गुण आहात पुढच्या वेळेला तुम्हाला निवडून यायचंय की नाही नाही मी काय म्हणतो माणसाने आपला गुणधर्म विसरला पाहिजे नाही हा साप चावायचं सोडतो का नाही. हा हा. बेंडकी पानं पाहून सोडते का नाही. वाघ तोडायचं सोडतो का मटण नाही नाही अजिबात सोडत आणि नाही मग चोरांनी जर चोरी सरली तर मग बायका पोराने काय खायचं हा तू सांग ना मी जर चोरलं नाही तर उद्या तू काय पेणार तू काय खाणार सरपंच तुमचं असलं प्रवचन ऐकून मी बी चोरी करायला लागल बरं अरे आपला धर्मच आहे त्यो चोरी करा आणि पोट भरा आपल्याला कोणी काही देणार नाही बस तुला करायची असेल तर माझ्या वाटेदार हिशेदार हो आणि नसेल व्हायचं तर तू मी त्या ढोंगणावर लात मारतो डायरेक्ट नाही नाही सरपंच तुम्हाला काय करायचं ते करा मी फक्त तुमच्या संग राहतो मी चोरी करणार बा कर ना सरपंच लय बेलो हवी चोरी मुळे मला लय आता हे झालं बाबा हे बघ ये इथं आतमध्ये स्टार्टर असते 750 रुपयाला ते स्टार्टर अहो तुमचं डोस काय का खोकाय हा. मधात 750 हा. आहे पण वरी कुलूप लावलंय की अरे तू येडपट आहे का रे कुलूप केवढ्याच आहे अरे हा 750 साठी हे 20च कुलूप 30च कुलूप याला पडेल हरकत काय सुको बरोबर बोलल्या सर मग चोर उगत नाही झाला 20 वर्षाचा अनुभव आपल्याला चोरीचा बरोबर आहे. काय पाहतो थोबाड मग घे दगड खाल याच्यावर बरोबर घे आहे. दगड थांबा कारण मला इकडे हाताला बसलाय सरपंच मला वाटलं ते कधी जरा असं थांबवाव काय की म्हणून अरे करंट नव्हतं मी मजा करीत होतो मज्जा केल्या होय तुम्ही मग येडपट म्हटलं मायला सरपंच तुम्ही मेले असल्यावर की नाही सरपंच मीच होत होतो बघा डोक्यात दगड खोलपार घराच्या अगोदर नाही ए इथे शान मला मारतो का इकडं फोडा इकडं जय जय चोरी सुख जय चोरट्यांनो यांचं काय मदत का आम्ही काही काम करायला गेल्याच्या नंतर मदत कशाला येतात तुम्ही? अरे भामट्यांनो असं लोकांचं लुबडून खाता म्हणून तर असे पडलेत मग डोक्यात घुसू नको बरं तू हा घुसू नको. तुला सांगतो हो तेव्हा तर म्हणलं गावातल्या मोटरी कशा चोरी होत्यात पाईप कसं ए, चोरी ते मोटरी फेटरी चोरीत नाही आम्ही हो डायरेक्ट येरीत चोरीत असतो सरपंच आहे का कोण आहे मी नाही तर एका बुक तुझा मुतकडा फोडल हिला सांग रे ए, हे कोण आणलंय? तो मला काय म्हणतो मायचो काय म्हणलं तो मारायचं म्हणतोय तो मारायचं म्हणतोय सरपंच येडे असं कसं करायला तुम्ही तुमचं ना तात्यालाच नाव सांगत असत दादे काय जागीरदार आहे का तो काय उपटीणार आहे आमच्या शेतातलं गवत त्याला बघून घेतो मी तू कोण सांगणार हिला नीट समजून सांग नाही नाही तात्याला कसं बसतो मोनाताई सरपंच चोरी करायला गेलते ह्या मधात इस्टेट आहे का नाही चेक करू लागले हा ते ना चोरी करायला आम्ही बघत होतो मोटर चालू करायची होती किल्ली घरी सरली म्हणून आम्ही इथे कुलूप फोडीत होतो लावतो मालकाला फोन काय मालकाला गावाला पाणी सोडायचंय उन्हाळा आहे मी कोणाचं मोटर चालू करून गावाला पाणी सोडतो गावाचं नाव केलंय ना तू मग लागला सांगायला अच्छा. अरे मला माहिती तुम्ही किती चॅप्टर आहेत अरे ते भैया साहेब कसला प्लॅन केला होता भंगार
आणि गुतून द्यायचं चालू होतं लाजा वाटल्या पाहिजे जरा. हा, त्या भैया बी सांग तू बी जायचं तो आहे ना लग्नच करून टाकतो मी याच्यासोबत तुझ्या मायला आणली भाऊ दसा इकडं याला घरी नाही. बॉडीगार्ड आहे आपला बॉडीगार्ड काय म्हणायचं नाही. चल 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 आपण हा हा कसली गार हवा सुटली मस्त ना. मस्त वातावरण आहे ना. भरपूर करायला लागले बाबा याला पाऊस येतो का काय इकडे. नाही नाही काय पाऊस काय उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळं सगळं चालू आहे. दोन्ही संगत चालू आहे. बाकी तुला थँक्स बरं. कशासाठी हो. कशासाठी म्हणजे खरंच तू लय मोठं काम केलं. काय काम केलं असं मी. अरे काम म्हणजे मला तू सांग की तुझा आबा ते बादशाह त्या सुक्या त्यांनी कसला डेंजर प्लॅन केला होता मला बदनाम करायचा. हा आता मला सांग त्या खोलीमध्ये जर तुझ्याऐवजी त्या सोनाली वहिनी बरोबर मला अख्ख्या गावाने पाहिलं असतं तर माझी काय इज्जत राहिली असती. हो ना माझा पण गैरसमज झाला असता. तुझा तर गैरसमज झालाच असता. अख्खं गाव म्हणलं असतं की बघा भैया साहेबांना मुली तर मुली बाया सुद्धा पुराणा किती घाण घाण लोक माझ्याबद्दल बोलले असते. पण मला बदनाम करण्याचा प्लॅन कोणी केलाय. तुझ्या बापानी त्या सुक्यानी त्या बादशानी. अगं ही जगाची रीतच आहे. काय झालं माहिती का समोरच्याला जर सहजासहजी हरवता आलं नाही की त्याला बदनाम करायचं. हा खूप जुना डाव आहे लोकांचा. चुकलं जरा आबांचं चुकलं पण हा पण तुझा आबांनी हा डाव करून देखील तुला तो माहीत झाल्याच्या नंतर तू आबांचाच डाव उधळून लावला आणि सोनालीला कटवून सोनालीच्या जागेवर तू आली. खरंच हे जर तू केलं नसतं ना तर आज माझी इज्जतच राहिली नसती. त्याचं काय झालं ते जेव्हा हे प्लॅन करत होते का तेव्हा मी ऐकलं आणि मी हे सगळं जाऊन मोनाताईंना सांगितलं. ओ मोनाताई अहो थांबा की कधीची आवाज देते. काय ना सपना दमले तुम्हाला शोधून. आता काय झालं दमायला. बरं ऐका तुम्हाला माहिती आहे का ते भैया साहेबांविरोधात सुख्या आणि त्या बादशाने प्लॅन केलाय खूप मोठा. प्लॅन केलाय. हो कसला. मी त्यांना बोलताना ऐकलं. काय त्यांनी काय केलं माहिती का ते देवा नाही का देवा त्याला आहे ना सोनाली वहिनीकडे पाठवलं त्यांना बोलवायला. ते नाही का रानात खोली आहे तिकडे बोलवलंय. मला नाही माहिती. आणि ते अण्णा आणि पांडवाला आहे ना भैया साहेबांना सांगितलं तुम्ही पण या तिकडे म्हणून. अच्छा म्हणजे भैया साहेबाला बदनाम करायचा प्लॅन चालू आहे हा त्यांचा. अच्छा म्हणजे बघा ना भैया साहेब तिथंच आणि सोनाली वहिनी पण तिथंच सापडली की काय. हा बरोबर ह्याने चांगला डाव केलाय. नाही हा सपना आता एक काम कर तू काय टेन्शन घेऊ नको. आता मी काय करते इकडं सोनाली वहिनीकडे जाते आणि सोनाली वहिनीला तिकडच काटावते आणि तू काय कर सोनाली वहिनीच्या जागेवर तू जा. मग बघ आपण ह्यांची कशी जिरवतो. ह्यांचाच प्लॅन ह्यांच्यावरच उलटू. असंच करू आपण. चालतंय जा मग भेटा मग मला. हो जा जा. हे मोनी एक नंबर पोरगी बघा काय का असं तिच्या मनात अजिबात पाप नसतो बाबा गोष्टीची गोष्ट. पण म्हणूनच म्हटलं की मोनीला पण भेटून स्पेशल थँक्स म्हणणार आहे मी. पण तुला अगोदर सांगतो की तुझा मेन तू हायचा खरं प्लॅन जो उलथवला तो उलथवला. त्यामुळे परत तुला थँक्स आणि असंच बाबा माझ्या बरोबर कायम पाठीशी राहा. आहेच मी तुमच्याच संग आहे. आणि माझी तर अशी इच्छा आहे की आयुष्यभर तू अशीच माझ्या बरोबर राहावी. माझी पण तीच इच्छा आहे. हा ना. बरं बाकी ड्रेस छान आहे आपण घेतलात ना. हो फक्त शिलाई नाही मारलं त्याला अजून. तर ते काय ते फिटिंगच करून घ्या ना ड्रेस राव तू. बरं बाकी काय म्हणतेस आणखीन. काय नाही मी काय म्हणतात आपण बाहेर जायचं का कुठेतरी फिरायला. हो लॉंग ड्राईव्ह. हो बर कुठं जायचं. लोणावळा नाही तर महाबळेश्वर. लोणावळा अरे लोणावळा खंडाळा महाबळेश्वर तिकडं लोक लग्न झाल्याच्या नंतर हनीमूनसाठी जातात. तेव्हा बघू. आता आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ फिरायला मस्त. बर ठीक आहे कुठं जायचं. महाबळेश्वर. बघ महाबळेश्वर का लोणावळा. महाबळेश्वर. ठीक आहे. लोणावळ्याला मी रोज जाते हो. महाबळेश्वर रोज म्हणजे महिन्यातून कधीतरी असं चालू असते ट्रिप. कोणा बरोबर. असं फ्रेंड्स मैत्रिणींसंग. मैत्रिणी बरोबर वय का म्हणलं रोज जाता. बर म्हणजे महाबळेश्वरला जाण्याची तुझी इच्छा आहे. ठीक आहे महाबळेश्वरला जाऊ. परंतु तुझ्या आबाला काय सांगणार.
मैत्रिणी संग गेलं म्हणून सांगेल. आणि लक्षात ठेव, मागच्या वेळेस सारखी ती गाडी बिडी कुठतरी कोणतरी पाहायचं, त्या सुक्या बादच्या हरामखोर दोन कवल्यापासून सावध राहा. ते लगेच सांगतात की लगेच आपल्या सगळे प्लॅनची वाट लावून टाकतात सगळे गोष्टी. त्यांना अजिबात कळून द्यायचं नाही हो की तू, आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. एक काम करू, घरात येऊन देऊ ऐका ना, एक काम करू, मी निघताना मैत्रिणी संगच निघते गावातून, आपण पुण्यात भेटू. हा, पुण्यापर्यंत मैत्रिणी बरोबर ये, आणि तिथून पुढे बरोबर आपण जाऊ. त्यांना बरोबर सांगायचं फोन करून आम्ही इकडे. आणि 2-4 जणांना पण घेऊ, आमची जी टीम आहे त्याच्यातले सगळे जाऊ आपण. हो, पण सगळी जर बरोबर गेल्याच्या नंतर आपल्याला प्रायव्हसी काय राहणार आहे? खरंय म्हणा, आहे की नाही? आपण दोघच गेलं पाहिजे की नाही? दोघात तिसरा अजिबात नकोय. चालते, नक्की जाऊ. पुढच्या रविवारी प्लॅन करू. ठीक आहे, चालतंय, मी येते. चल. अरे वाव, सगळं सामान येतं तर. एवढं सामान कुठं शोधा आता ठिकाण. आईला 2 टिकाव, क्या बात आहे. चला. आईला हे काय, आईला आनंद पांडव म्हणले होते त्या तात्याचे कामगार लोक इथं चांगले चांगले दारूच्या बाटल्या ठेवतात म्हणून. हेच दिसते दारू बिरूच आईच्या गावात. पण सदाशिवराव, आज मज्जा आहे गाड्या तुमची. कोणता ब्रँड प्यायचा, कोणता गाड्या? जांभूळचाच पिऊ आपण. आईच्या गावात सदाशिवराव, आज आपली लई चंगळे गाड्या. सिलपॅक सिलपॅक. अरे बाप, बुरंग बुरंग हळूच चल. तुझी गाडी कुठं कुठं जाते, कुठं गाडी. इकडे लागलं ना. किती वेळा सांगितलंय मी, अरे बाबा असं दरवाजा उघडा ठेवत जाऊ नको. आपलं सामान असतंय त्यात, खोरं आहे, टिकाव आहे, मोटर आहे, फ्यूज आहे, काय नाही त्यात सांग बरं. लाव लाव. हा, इथं बधीर जेवण हलूच आहे. लाव. लागलं का? नाही लागलं. लागलं. जर कुलूप उघडं ठेवलं ना तर कुत्र्याच्या आईकडे हाणेल. चावी चावी कुठे आहे? चावी. चला गाडी घ्या पुढे. मला बसून दे की मी बसलो का अजून. बचा पटकन बचा. माग. ओ 1 मिनिट. हा, एवढं जास्त स्पीड घ्यायचं. हा, जाऊन दे. काय करू बाई, सकाळची आता दुपार झाली, जेवायचा टाइम झाला तरी बाबा टिकाव घेऊन काय आला नाही. कुठं बोंबलत हिंडत असल देव जाणे. आता बाई, ह्याच्या जर जीवावरती मी शेती जर करायला लागले तर उपाशीच मरावं लागन, नाही तर कुणाच्या तर दारात भीक मागावे लागन जेवायसाठी. नाही 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 नाही, 100% आता ह्यो पांडवा आणि अण्णा बरोबर बोंबलतच कुठं तरी गेलेला असणार आहे. आता ना मलाच जाऊन बघावं लागल कुठं बोंबलाय लागलाय, कुठं जापणलाय. आता मीच बघते बाई, हे आता कुठं ठेवू. जाऊ दे, आता हिथंच लपवून ठेवती आणि पहिलं ह्याला बघून येते कुठं हिंडायला लागलाय. टिकाव आणाय पाठवलं तर बाबाला ते सुद्धा होई नाही. जाऊ दे, आता मीच बघते. मुझको भी तो लिफ्ट करा दे, बंगला मोटर कार दिला दे, ऐसे वैसे को दिया है, अन्ना पांडवा को दिया है. मुझको भी तो लिफ्ट करा दे, मुझको भी तो गर्लफ्रेंड दिला दे, गर्लफ्रेंड नहीं तो आंटी दिला दे. देवा, काय देवा. तुझ्या मला तुझ्या वा वहिनी काय भारी दिसतंय आजच्याला. अरे जवानीत आलेला काळा जामून. वहिनी, मी तुमची तारीफ करतोय. असली तारीफ होय. कैसा है
जरा सा तारीफ करने की वजह से हसीना खुश हो जाती. अरे पहिलं तू ना माझ्याशी नीट बोलाय शिक. काय वहिनी बोलताय राव, मी नीटच बोलतोय की आता. कसं बोलतोय रे तू? कसं बोलतोय? नाही मारत आहे. गटकाळ पण करू नको. काय मारलं तुला मी? जमायला मग हाणता कशाला, मला मारलं नाही तर काय केलं, आता मारत होतं की. मग आता तू जर आता माझा नवरा मला कौतुक केल्यावर ते ठीक आहे, मी अशी लाजेन. पण आता जवानीत आलेलं पोरग जर मला असं बोलायला लागलं तर नाही का त्याला अशी उत्तवणार मी. आणि तुला माहित आहे आपला हिसका कसा आहे, असा तुझा जामून तुडीन. ये देखो कैसा है मरगो. बरं ऐक, तुझं कीर्तन काय रोज दिवस आणि रात्र असते. मला सांग, आमचे सर दिसले का? जमायला सर पुढे शाळेत जाता काय? अरे माझा नवरा सदाशिवराव. जमायला सदाशिवराव. जमायला हा बघा दिसलं होतं सकाळी जाताना, दिसलं होतं मला. हा मला काहीतरी ती मागत होतं तसलं काय ते, काय मागत काहीतरी मागत होतं. टिकाव. हा टिकाव. जमायला आमचं इथं टिकाव नाही आणि आम्ही कुठने टिकाव द्यायचा. तुमचा कसा टिकाव लागल. अरे काय सांगू तुला देवा, शेतामध्ये आम्ही खडा खांदाय गेलो का तर झाडं लावायची ती म्हणून. बाबा टिकावच विसरून आला. त्याला म्हणलं जा आणि पहिलं गावात कोणाकडनं तर टिकाव घेऊन ये. सकाळची बघ आता दुपार झाली तरी यायचा पत्त्या नाही. आता कुठं उंडरत बसलाय देव जाणे. अच्छा म्हणजे असं झालंय होय. अरे तुमचा ते नवरा तसलाच आहे. जाऊ दे मरू दे त्या नवऱ्याचा द्या विषय सोडून. संध्याकाळी येईनच घरी, कुठं जाणार आहे तेव्हा गाव सोडून येईन संध्याकाळी घरी. पण मी एक सांगू का, म्हणजे तुम्हाला राग नाही ना? नाही बोल. विषय कसा आहे माहिती का, तुम्हाला ही साडी जरा चांगली दिसत नाही बरं का? कर नाही ही साडी नाही दिसत चांगली. त्या दिवशी नेसलेली गुलाबी साडी आहे का, हा 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 काय भारी दिसत होती, एकच नंबर. अरे आंटी लवर, तुझा काय आता माझ्यावर डोळा आहे काय दलिंदरा? अहो डोळा नाही हो, पण सांगितलं आपलं जी खरं ती खरं. निघ काय सुद्धा बोलायचं नाही. लागला लगी बया. पोरग म्हणतोय म्हणल्यावरती मी गुलाबी साडी जरा छान दिसत असेल. जाऊ दे, नवरा तर काय येणारच आहे संध्याकाळी. आता मी काय करते, पहिलं घरी जाते, गुलाबी साडी घालते आणि मग जाते शोधायला. चला बया. तुट ना बया, कुराड पण नाही आली. मुर्दे तिकडं हे घेतले तेवढंच बरे. काय आंबट बोल जरा. मोनाताई, ओ मोनाताई. काय होईनी बया, तुम्ही तर अध्यक्ष असून असली काम करताय. आणि अध्यक्ष गावासाठी आपल्याला कोणी करून खायला घालणार नाही. ते तर हाय, बाईच्या जातीला काम चुकलंय का? मग पाचूलाच पुंजलंय. तुम्ही कस काय इकडं? अहो तुम्हाला काय सांगू, सकाळपासून सदाच गायब आहे. सदा? हा गेला असेल कुठं बोंबलत ती. तुम्हाला माहिती ना ती कसं आहे. अहो नाही म्हणत आहे, मी अख्खं गाव शोधलं पण मला सापडलं नाही, म्हणून तर मी तुमच्याकडे आले. काय म्हणताय? हा तुम्ही भांडण बिंड केलती काय मग? अहो नाही, त्याचं काय झालं, शेतामध्ये खड्डं खांदायचं होतं. माणसाला म्हणलं टिकाव घेऊन ये. सकाळी 9 वाजता गेलेला माणूस आता दुपार झाली तरी यायचा पत्त्या नाही. होय नाही, मला वाटलं भांडण बिंड झाले काय. म्हणजे तुम्ही शोधलं मरणाचं. मॅटर जरा सिरियस दिसतोय वहिनी बरं का. ही आपण तात्याच्या कानावर घातलं पाहिजे. होय की आहो. चला 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 दिवस चला 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 तात्यांनाच बोलू. कसं आहे पांडवा आपलं क्षेत्र? अहो एकदम हिरवगार झालंय. आणि मग काय खत टाकलंय त्याला? खत वय हिरिया सुपला दिला फेकून. वा वा, त्यामुळे सगळं हिरवगार अगदी मस्त पैकी झालं. अन्न पण लय प्रसन्न वाटते बरं का इथे. जोड अहो बोला की, काय करता इकडं? आलोय निवांत फिरायला इकडं. होय फिरायलाच आलाय नेमकं. मग काय दुसरं काय शोधा नाही आलो. नाही तुम्ही तसे लय चॅप्टर दोघं मला माहिती आहे. क्षेत्र आमचं गावावरनं बोवाळून टाकलेली आहे ती. काय बोलताय तुम्ही? मग काय तर वाळून नाही टाकली, आम्ही गावाला वाळून टाकली. नाही, एक नाव आणि एक गाव तुमचं असे, त्यामुळे म्हणले ते आहे का नाही. जेवढं नवरा बायको फिरत नाही तेवढं ही जोड फिरती गावभर. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच आहे. बरं ते जाऊ द्या म्हणून चेष्टाचा विषय. तुम्हाला काय माहिती का काय मॅटर झाला? अहो आपला सदा गायब आहे सकाळपासून. गायब झालाय? मग काय विचारा वहिनीला. हा ना, सकाळपासून गायब आहे. तुम्हाला दिसला का? नाही आम्हाला नाही दिसला. मग ते शोधतोय आम्ही. आता एक काम करा, चला आम्ही तात्याकडे चाललोय, तात्याच्या कानावर घालू ही गोष्ट. चला चला, आपलं जोडीदार म्हणलं शोधायलाच पाहिजे. चला 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 चला.
तात्या तर झोपलं इथं. काय आता तात्या तात्या आ, तात्या ओ तात्या बघा म्हणत आहे. आम्ही तुम्हाला पाहून गेलो. माझ्या आवाजाने ना उठणार म्हणजे उठणार. अहो मेलेलं मड उठल तात्या काय चीज आहे. सोना बघ काय हा मग तात्या झाला का पृथ्वीला येडा घालून. अगं भयो आता काय झालं माहितीये का मला वाटलं हाडळणीनेच आवाज दिला. काय आहो तात्या त्याचं काय झालं माझ्या सपनात आहे ना मला 2-4 बुथांनी असं धरलं आणि असं उचलून चालवलं होतं आणि गोयेत नेलं आणि गोयेतून अशा हाडळणी आल्या. मला वाटलं त्या हाडळणीनेच आवाज दिला म्हणून मी एवढं बिलो नाही तर काय भेटतोय तवा. काय तात्या माझा का हाडणी सारखा आवाज आहे वय किती नाजूक आवाज आहे माझा. लय नाज पण मला एक प्रश्न पडलाय तात्या त्या हाडाणीला तुम्हाला वडतच कसं काय आलं. वडलं तसंच काय करतो नाही चांगली तुमची इंटरनॅशनल झोप चालू होती. नाही आपलं तसं असतं काय उन्हा तानाचं म्हणलं देवात ताणून त्या नावला घरी पाठवला आणि तुम्ही लगेच आला झोप मोडाय माझी. उन्हाच इथं काढलाय तुम्ही. आपलं तसंच असतं नाद नाही करायचा गोट्याचा. बोला काय झालं. काय तुम्हाला तर काळजीच नाही गावाची. काय गाव काय तुम्हाला काय माहितच नाही वे. काय अण्णाचं काय लग्न बी नाही का दुसरं. बघा आता अण्णाला कोण पोरगी द्यायची तरुण तरी पडल्यात तिथं. काय झालं काय विचारा सोनालीला वहिनीला काय प्रॉब्लेम झाला. सोनाचा प्रॉब्लेम आहे का सोना काय झालं बाई. तात्या माझा सकाळपासून नवराच गायब आहे. लापता हा आईला लापता लेडीज माहिती होतं ते पिक्चर आलेला हे लापता पती झाला म्हणायचं. कस काय कुठं गायब झाला. त्याचं काय झालं तात्या शेतामध्ये खडे खांदायचे होते. माणसाला म्हणलं टिकाव घेऊन ये. सकाळी 9 वाजता गेलेला माणूस आता 4 वाजायला तरी घरी यायचा पत्त्या नाही. अयो सकाळ धरून गायब आहे. तू बघितलं का नाही तू कुठं. अहो माझ्याकडनं सगळे प्रयत्न करून झाले सगळं गाव पालता घातलं पण काही दिस नाही मला. तिच्याकडे मोबाईल बिबाईल पण नाही. हा ना सध्या आता कुठं गेला असेल बरं त्याच्या तुम्हाला बी नाही माहिती. ठीक आहे तुझी काय काळजी करू नका. आपण काय करू त्याला आणखीन गावात बघू कुठं जायचं इकडे तिकडे असेल कुठं ना दावला असेल गाडी. हा चालते चला. माझ्या झोपेचं खोबरं गेलं बाबा पोराव तुम्ही आईला इथला पांडुरंगा. बाबूराव बोला तात्या नीट बोल. कोण सांभाळून बोला सांगतो आई सांग तुला. देवदर्शनाला चाललोय सांग की गावामध्ये एवढा हो आता लिखीला घेऊन कोण काहीच मुनी मला ग्रामपंचायत सदस्य ठेव तिथंच. चाललंय काय इथं आलोय कशासाठी आणि तुमचं काय चाललंय. जेवायला आलो जेवायला इथे जेवायला. आवाज नीट बोल. आबाशी बोलतेय 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. झालं का आता बोलू का. बोल ना. अरे प्रॉब्लेम असा झालाय आबा ही जी पोरगी आहे का हिचा नवरा पोरगी आहे का हिचा नवरा नाही का तो सदा सदा मार खाय तो सकाळ धरून गायब झाला. मी त्याला हानी दिन तो खातोय. अरे गायब झालाय तो सकाळ धरून. आम्ही काय डान्स करू का उड्या मारू. डोक्याचं आहे का रे. अरे माणूस नावाची गोष्ट नीट बोल त्याला शोधतोय आम्ही. मी काय करू तुला शोधतो तुला कितीच लागत तुला तो तेवढं वेळ का आमच्याकडे कामाचे आम्ही का नाही ते आमचं नीट बोल. आडवं आहे ते आमचं जोडदार आहे त्यांनी बरोबर लिहिलंय. आपण कितीही सरळ वागलो तरी काही काही माणसं नेहमीच आडव्यात शिरतात. मला वाटलं त्यांचा तो छंद आहे पण उशिरा समजलं मला त्यांचा सरळ मार्गच बंद आहे. आता कुठं बघायचं बाबा हा सदा गाव ना गाव ओंबळून काढलं अवघड झालंय बाबा आता काय रे. अरे पुरी तुला पण कळायला पाहिजे सारखं त्याला सारखं कुत्रेवाणी सारखं ख्याव करते कसं राहील ते तुझ्या बरोबर. काय भांडण बिंड केली का तू. अहो कशाचं काय तात्या मी नुसतं त्यांना सांगितलेलं की शेतात खडक खांदायचा इथं जाऊन टिकाव घेऊन या. मला म्हणलं आत्ता आलू बघ ते अजून यायचा पत्या नाही माणसाचा. टिकाव आणायला गेलं त्याचा टिकावच नाही. मग काय अण्णा काय बघ अण्णा तर एवढं खुश झालंय. अरे त्याच्या आईला त्याचा नवरा गेलाय आणि तुम्ही खुश झालाय का. बघा अहो तात्या ते गेला म्हणून काय झालं आम्ही आहे की माझं कशाला
अरे भांडकुळांनो काय बोलता इथं माझा सोन्यासारखा नवरा गेलाय. काय काय माहिती का ते आपला बाबा आधार द्यायसाठी म्हणला होता बाकी काय नाही गोष्टी. मला नाही कुणाच्या आधाराची गरज. पिऊन पडत ते काय बादशाह सरपंच सरपंच या या काय तात्या कुठे इकडं एवढा मोठा गोडा बोकाने घेतला तुझं कसं होईल. अहो तात्या हे पिऊन पडले होते सरपंच. हा का नेऊन सोडाव गड्या. सरपंच डोळा आणता काय मला नाही डोळा झाकलाय. माल जास्त झालाय त्याचे डोळे लागले. अरे सुद्या हो जा बरं ते पाणी जरा बुडून आण सरपंचांना. होय सरपंच उतरायची का जराशी. आता तुम्ही कुठे जेवायला निघाल्या काय. हा जेवाय चाललोय मग हे काय काय ह्याचा काय म्हणतात आता काय वर्ष सरपंच मेले असते. मग 13वा काही बोलू नका तुम्ही. आमच्या आईचं लग्न येतं का डोक्याचं. कशाने याला सरपंच म्हणावं मूत घेऊन गावभर फिरतय आणि काय विषय चालला आणि काय बोलतय. नाही नाही काय झालं बाई तुला काय मुतार पेणाऱ्याचं थांबा थांबा हे पुढे अगं मी म्हणलं सरपंचाला बोलावा सरपंच मदत करीत तर सरपंचाला तर 2 माणसं येत फिरतोय गावभर सरपंच. अहो सरपंच काय झालंय माहिती का तुम्हाला. ह्या बाईचा नवरा ह्या बाईचा नवरा नाही का सदा सकाळ धरून गायब आहे. ती तुमची ती तिसरा डोळा गुप्तचर संघटना बंद आहे का चालू आहे. कुलप ठोकलं त्याला तवाच बंद केली तात्या. गेल्या वर्षीच ना केसच येतो काय करा. अहो केस काय अन्नाचे केस तुम्ही काढले टकल्याच्या वरची खाली. आता काय मॅटर झाला माहिती का त्यांना ओरिजिनल पोलिसांनी मला चाप दिला त्यामुळे त्यांनी बंद केली. वरती जाऊ द्या. तिचा नवरा मेला असेल मग. सरपंच हिथं तुडवीन आता माझ्या नवऱ्याला तसं बोलल्यावर. अशा बोलल्यामुळे का नवरा गेला पळून. माझा जीव आहे माझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे आमच्या दोघांचं. बघा तात्या जीव आहे म्हणा जीव. आता मार गुलीचा खात गेलं काय बरं झालं कटाळून गेला असेल ते. त्याला भाकर अरे त्यांचं ते दाटूमुटीची भांडणं असतात बाबांनो. सरपंच एक काम करा आम्ही तर गावा कोंबडून काढले आम्हाला कुठे सापडणार. तुम्ही एक काम करा तुम्ही इकडल्या गळीत बघा आम्ही इकडल्या गळीत बघतो. सापडलं की सांगतो तुम्हाला. जाऊ का सरपंच मला की बोकांडी चल. सरपंच चला असं चला मला लय वजन झालंय. चला काय हे गाय बन बधी रे येडं उठलं आणि हा कशा बघा बाया तेवढं चला ए पांडवा ना पोरेवली प्यान अयो तो कुठं बघायचा बाबा ह्यो सदा अगं अयो पुऱ्यो चला ए पांडवा कुठे गेला पांडवा काय अहो तात्या मी इकडे मला वाटलं पांडवा पांडवा अन्नामुळे दिसलो नाही. जीवन आता अवघड झालं. आता मला सांग रानणाराला पालत घातला वडाना वडा पालत घातला अख्खं गाव पालत घातलं. आता सदाला नेमका शोधायचा कुठं. अयो आता मला एक गोष्ट कळ ना एवढा कुठला फॉलम फाक टेकवा नेमका गेलाय कुठं. अहो एक तात्या सांगायचं राहिला का पांडा. अहो तो सर सकाळी आलता आमच्याकडे. काय बोलताय. नंतर देण्यात आलं नंतर देण्यात आलं तात्या. मग काय म्हणलं तुम्ही त्याला कुठे गेला. मग मी त्याला सांगितलं की तात्या जे त्याच्यावरची हेर आहे ना ते खोली त्या खोलीमध्ये तात्या सगळं सामान असतं म्हणलं. म्हणजे आमचं सांगितलं का आईला पण मी होतो तिथं जरा पण मला काय दिसलं नाही आला नाही करतो. अहो गेला असेल इकडे तिकडे कुठं तरी मग बघावं लागेल. नाही त्या नानूनी ना नानूनी त्याला कुलूप लावलं होतं बरं का. पण काय माहिती आतमध्ये बघितलंय का नाही काय माहिती. अयो आईला ते आता असताना नानीने कुलूप बिलूप तर नाही लावलं काय सांगते. चला चला बरं त्या रूमवर बघा बाबा चला आयला बरं झालं सांगितलं बाबा तेवढाच एक शेवटचा आहे बापा रे आयो नानी क्या काय झालं माहितीये का तर नानूलाय ना तिने कुलूप लावलंय. आता तिने काय उद्योग तिने आत पाहिलं ना पाहिलं काय मला तपास नाही बरं का. पण मला ते काय का ना मला काय सगळं दिसलं ना माझ्याकडे नसते नानूने माझ्याकडे दिली. बघा लोक असतं ना आपलं सामान त्यात सगळं मोटरा आहेत खोर आहेत टिकावे दाता आहे चावी कुठं का पडली का काय आईला बघा बघा हाय 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 त्या पाडवा या साईडला या इकडे साईडला या तुला दिसतंय का तेच चाललंय आता काय खाली खाली कोलूप या
चला चला काय होते की अंधारात अरे काय झालं उचला 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 अण्णा उचला अण्णा उचला अण्णा उचला उचला अरे उचला या इकडं या इकडं अयो बापरे आहे का तुम्ही इकडं अरे बाबा आम्ही इकडं नाही तू काय करतोय आमच्या इकडं ही माझं खोली एक शेतातली अहो तात्या मी टिकाव शोधायला आलो होतो हा आता टिकाव शोधतो मला या ब्रँडेड दारूच्या बाटल्या दिसल्या दारूच्या बाटल्या मग म्हणलं एखादा घोट घ्यावा आपला म्हणून खोलून दिसता वास घेतला तर चक्कर पडलं तात्या मी अरे सदा सदा बाबा ह्या दारूच्या बाटल्यात का काय बन्या अरे ह्या दारूच्या बाटल्या नाही तर या औषधाच्या बाटल्यात कीटकनाशक आहे हे नशीब तू फक्त वासच घेतला चुकून जर 2 गोट घेतला असता ना तर कायमचा वर गेला असता यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडा चौकडी चांडा चौकडी